मग हा जर का जो प्रकार आहे ह्याला आम्ही कुठे म्हणतोय गॅरंटी? आम्ही काम प्रामाणिकपणाने करतो. जे काय माझ्यावरती जबाबदारी आली होती ती मी जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली. मुख्यमंत्री असताना सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये जे आपण काम केलं, माझं आव्हान आहे, तुम्हाला चौकशी करायची असेल ना मुंबई महापालिकेची नका करू, PM केअर फंड जो तुम्ही जमा केला ना, लाखो करोडो रुपये गोळा केले, त्याचा पहिला हिशोब द्या, मग माझ्या मुंबई महापालिकेला हात लावा. कारण आता मुंबई महापालिकेतले ऑफिसर त्यांनी आज हायकोर्टात ते गेले, तशी मी बातमी वाचली की काय कशासाठी आमची चौकशी करताय. बरं, एपिडेमिक ॲक्ट म्हणून जो काही कायदा आहे तो आपण त्या काळामध्ये एक सुरू केला, म्हणजे इंग्रजांच्या काळातला कायदा एपिडेमिक ॲक्ट म्हणजे साथ निवारणासाठी जो असतो, त्या कायद्यामध्ये खरं म्हटलं तर टेंडर बिंडर गोष्टी नसतात, पण तरी देखील आपण टेंडरनी सगळ्या गोष्टी खरेदी केल्या होत्या. पण किशोरी पेडणेकरच्या मागे लागलेत. महापौर होत्या महापौर जरूर होत्या, पण ते जे काही पैसे दिले गेले त्याच्यावरती सही ही तत्कालीन आयुक्ताची होती. त्या आयुक्ताला का नाही अटक करत? का तो आयुक्त तुमच्या पदरी आला म्हणून तो पवित्र झाला? आज जे गेले 1.5-2 वर्ष म्हणजे मुंबई महापालिकेत कारभार चाललेला आहे. मी तुम्हाला का सांगतो? कारण मुंबई महापालिकेत आता 2 वर्ष जो घोटाळा करतायत ते प्रशासकीय घोटाळा आहे. तो आज सुद्धा मुंबईचं बजेट हे कोणाला कोण मंजूर करणार? स्वतःच मांडणार आणि स्वतःच मंजूर करणार. जसं मुंबईमध्ये ते घोटाळे करतायत तसं 1-2-3 दिवसापूर्वी बाहेरच्या राज्यात म्हणजे देशभर चालू आहे. असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभर सुरू आहे. चंदीगडचा महापौर कसा निवडला तुम्हाला माहिती आहे? वाचलत? मतदानामध्ये 20 मतं या आप आणि त्या काँग्रेसच्या आघाडीला मिळणार होती. त्यांनी एक निवडणूक अधिकारी बसवला, त्याचं व्हिडिओ मिळालं की त्यांनीच काहीतरी केल्या खुणा आणि सरळ 20 मधली 8 मतं बाद करून टाकली आणि भाजपचा महापौर जिंकला म्हणून जाहीर करून टाकला. मग एवढा लोकशाहीचा मुर्दा तुम्ही डोळ्यात देखत पाडताय आणि आम्ही काही करायचं नाही. बिहारमध्ये त्या झारखंडमध्ये सुद्धा त्या सोरेनला अटक केली. इकडे मात्र त्यांच्याबरोबर गेले, त्याने उपमुख्यमंत्री करून क्लीन चिट. बरं, त्याला क्लीन चिट दिली, कधी दिली, काय दिली? मग प्रफुल्ल पटेलला कसा तुमच्याबरोबर घेतलात? प्रफुल्ल पटेल, मी अगदी नागपूरचं अधिवेशन सुरू असताना बोललो होतो, इक्बाल मिर्ची बरोबर त्यांनी व्यवहार केला म्हणून तुम्ही त्याची ऑफिसची प्रॉपर्टी जप्त केली. तिथे आता ईडीचं कार्यालय आहे. मग प्रफुल्ल पटेलवरती कारवाई केली असताना आणि देशद्रोह्यांबरोबर त्यांनी व्यवहार केलेला हे सिद्ध झालं, गैरव्यवहार केला हे तुम्ही सिद्ध केलं म्हणून त्याची जी मालमत्ता सीज केली आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याबरोबर आल्यानंतर सगळं माफ. कुठे गेली चौकशी? मग मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्यावरती यांनी धाडी टाकल्या होत्या, ज्यांच्यावरती आरोप केले होते, जे त्यांच्या सोबत गेले ते सगळे मुक्त. म्हणजे हीच मोदी गॅरंटी आहे. भ्रष्टाचार करा, खाओ पिओ और मेरे पास आ जाओ, बिंदास सो जाओ, ईडी बीडी कुछ उखाड़ नहीं सकता आपका, मेरी गॅरंटी आहे. जे तुमच्याकडे धाड टाकायला आले होते तेच तुमच्या घरी येऊन झाडू मारतील, ये मेरी गॅरंटी आहे. तर तिकडे मेघालय मिझोराम कुठला तर कोनराड संगमा त्यावेळेला प्रचाराला मी मुद्दामून सांगतोय, कारण हल्ली आपण काही गोष्टी विसरून जातो. रोज एवढ्या अडचणी आणि सगळ्या विवंचना असतात की आपण सगळे म्हणतो मरे नका, काय करतोय, माझं कसं करायचंय, मला नाही सुधरत, ह्याचं कुठे मी बघायला जाऊ. त्या संगमावरती अमित शहाचं भाषण आहे. अमित शहा बोलले होते तिकडे की देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्ट सरकार हे संगमाचं आहे. मग निवडणुका झाल्या आणि संगमाने अशी एक गोळी दिली की भाजपला सोबत घेतला. आता भ्रष्टाचाराचं काय झालं? का भ्रष्टाचारामध्ये भाजप पण सामील झाला? का ही मोदी गॅरंटी आहे? अरे होने दो यार, अपने पास आया तो सब कुछ भूल जाओ, मोदी गॅरंटी आहे. या सगळ्या थोतांडाला आता आपल्याला एक चोख उत्तर द्यायचंय.